आहेत सकरोले अजून काय बाकी आहेत चालू आहे घेऊन जाऊया ग्रामीण जीवन पाणी बद्दल येणं आणि आताच 2 किलो मिळलं आहे म्हणून एवढं झालं राखण्याला ठेवलंय का ना तुला नदीवर हो या लागून नमस्कार मित्रांनो, या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज दुसरा दिवस आणि आम्ही चाललो आहे नदीवरती कपडे धुण्यासाठी. थोडी बायको बोलली आईला थोडी मदत म्हणून, तर तिने बघा कपडे कशामध्ये घेतलेले आहेत. कपड्यांचा बोजा एका कागदाच्या बोलतोय कपड्याच्या बॅगमध्ये आहे आणि ती चालली आहे. पुढे मुलगा आहे. नदी म्हणजे एकदम काही अंतरावरतीच आहे, म्हणजे आखेच्या अंतरावर नदी आहे आमची, गावातूनच नदी दिसते, तर त्या कारणाने टेन्शन नाही काय कपडे धुण्यासाठी. सकाळचे वाजलेले आहेत 11:15 आणि 11:15 वाजता तुम्हाला व्ह्यू दाखवतो इकडचा आमच्या गावचा आजूबाजूचा परिसर बघा. काही मिनिटात आम्ही उतरलो आहे मेन रस्त्यावरती. हा रस्ता जातो टुवर्ड्स देवारे मुंबईला आणि हा रस्ता इकडून जातो टुवर्ड्स केळशी दापोलीला पण जातो एक फाटा. काल पप्पा भेटले, आज मुलगा भेटलाय. आता बॉम्बेवरून येतोय. दादा वाटतोय चला मग. हा कोण भैया? कुठे आहे हा? कुठे आहे? तू येत नाही ए बुरा, हे पटकन ये. पोचलोय भारजा नदीच्या ब्रिजवरती आणि इथे काय ते सूचना लिहिलेल्या आहेत. सावधान, सदर पूल अंदाजे 18 मेट्रिक टन वरील व अवजड वाहतुकीसाठी धोकादायक आहे. म्हणजे 18 मेट्रिक टन म्हणजे 18 मेट्रिक टनच्या वरती वाहतुकीसाठी हा रस्ता धोकादायक आहे. आमचं वजन किती असेल चला. तर आम्ही आलेलो आहोत तिथे, तेव्हा ऑलरेडी कपडे धुत आहेत. ही बघा ही भारजा नदी. पावसाळ्यामध्ये इथे काय दृश्य वेगळंच असतं. आणि वेदू पकडतोय. हे मासे लागले का? कधी? थांब वेदू आलो. हे बघा पावसाळ्यामध्ये इथे आलात ना तर पूर्ण काही चित्र वेगळंच असतं. पूर्ण नदी ही तुडुंब भरलेली असते. पाणी पुलावरून कधी कधी जातो भरपूर पाऊस पडला तर, आणि यावर्षी तर खूप वेळा पुलावरून पाणी गेलेलं सुद्धा आहे. त्या कारणाने मग पुलावरून जेव्हा पाणी जातं ते ही वाहतूक सर्व बंद होते. हा एकमेव असा ब्रिज आहे जो खूप साऱ्या गावांना कनेक्ट करतोय. चाललो बघा ब्रिजची हालत. काकी ग्रामीण जीवन आमचं वेदू. सकाळी येत होता. कुठे गेली गल? कुठे आहे काकू?
ती आणली ती बारकी बांधली. काकाने दिलं. काकाने बोलले. हे आईच होती तिला. तिला बोलली का? हो अगं काल मी येत होता वरती बघायला म्हटलं संध्याकाळी येऊन ती साप सांगा ना कशी हे बघा कोणता मासा लागलाय. कोणता आहे? खोल खऊल लागलेले आहे. बघ श्री कसं पकडलाय. झाडा मोठा हात धुतला धुतलं नाही काय नाही म्हणा काय माहिती आता. आम्ही त्याला वेगळं बोलले नाही. पण मी हा शाळेतून येत. आता झालं का रे? मामा होते हा का? आलं. मामा होतं. बरं होतं. मुलगा ट्राय करतोय फिश पकडण्याचा. गळ आहे हातामध्ये. संपुढे आकडा आहे. एवढा मोठा लावलास. धुतलेले कपडे गवतावर सुकत घातलेले आहेत. अरे सावकाश. आंघोळ करायचं करा मग. श्री आंघोळ करणार आहे. खूप टायमानंतर एक मिळालंय. बरोबर आता फिशिंगसाठी एक्झॅक्टली पूलच्या खाली चाललो आहे. बारजा नदीच्या वरती जो पूल आहे त्याच्या खाली आलो आहे आणि थोडं पुढे चाललो आहे फिशिंगसाठी. वेद बोलला पुढे चांगले मिळणार मोठे मोठे खवली, त्यासाठी पुढे चाललो आहे. नदीमधून चाललो आहे फिशिंगसाठी आलो आहे. टाईमपास फिशिंग बोलतो याला. असंच थोडंफार टाईमपास म्हणून आलो आहे. कपडे काय रे मिळतं की नाही? हा नाही जेवली तुला देणार नाही. हे बाईकवाल्या पुढे आहे श्री. सुकी मच्छी आहे, सुकटा आहेत, सुकी सुकटा आहेत आणि भाकरी आहे चुलीवर भाजलेली. आणि इकडे काकी तयारी करतायत. केली नाही खास थोडीशी करतात. थोडी लेकीसाठी. आज लेक चालले ना आमच्यासाठी म्हणजे खास. काय या बारक्या पोरीचा आवाज चांगला आहे. हे बघा मस्त बोलतात गाणी बिणी काय म्हणते. वेलची फोडायसाठी नवीन हत्यार वापरले. हातोडा. हो मी पण पहिल्यांदा नाही माहिती म्हणजे झटपट पटापट. हे दिलीप गावणू का? तुझं पण नेटवर्क नाही ना इकडे? आम्हाला तरी कुठे भेटाय माझा फोन पडून आहेत सकरोले. अजून काय बाकी आहेत? चालू आहे घेऊन जाऊया बाहेर पोरगी ना. आणि त्यानं उठून झालेले आहे सकरोले गोड गोड. पोराला पण नाही दिली. श्रीला काय नको खायला असे. न ती करताय काय मोठी मी चाललो खायला. एक टेस्ट केला मस्त भन्नाट स्वादिष्ट गोड गोड झालेला आहे. आणि बॅक साईडला बघितलं तर पूर्ण बाग आहे. पावटे कलिंगणाची बाग लावलेली आहे आणि त्या बागेमध्ये जाऊन मी आस्वाद घेणार आहे या सकरोल्याचा. संक्रांत स्पेशल असतं. गावी आलो की गावची लोक हे बनवतातच आणि खास काकीने बनवलेले आहेत. बायकोने सांगितले काकीला. खास बायको म्हणजे काकींची आवडीची एक लेक आहे त्या कारणाने त्यांनी बनवलेले आहेत सकरोले. तर आता मी चाललो खायला.
हे कोणाला मिळालं नाही. कसे झालेत? कसे झालेत? गोड झालेत? कोणाला नाही मिळालं? प्रियांक हे घे, खाऊन टेस्ट खा दे, कसं झालं सांग. गोड झाले? आवडलं सर्वांना? थँक्यू सर्वांनी 2-4 रीलमध्ये भाग घेतलाय. हां, आता बघा, दाखवा तुमच्या फ्रेंडला पण. मस्त झालेत ना? घेऊन इकडे जरा शेतामध्ये. नाही पण हे मस्त टेस्टी झालेत उलट. मला तर खूपच आवडले. मी आता कधी खाल्लेले म्हणजे मी लहान तेव्हा खाल्ले. त्याच्यानंतर आता बरीच वर्षानंतर दोनच घेतलेत. मस्त झालेले आहे सक्रोले. आणि समोर बाग आहे. बागेत बसून मी आता हे स्वादिष्ट सक्रोलेचा आस्वाद घेणार आहे. त्याला एक नंबर. काकी मस्त झालेत. हा इकडं पातळ पातळ का झाला? हा इकडं हिरव्याने 4 वगत खाल्लं. 5व्यांदा घातला. खेकडे येतात इथे वरती. हे आमची मल्याची कोथिंबीर गावठी म्हणा. आज संध्याकाळी विकायची. लय सच्चे. तुला हे चांगलं असेल ना. मुसलमाना कोथिंबीरच्या वड्या करायला येतो. मस्त असेल ना. वाजलं तोडून काढताना